अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. धनश्रीज पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तेव्हा ते व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पहा, एकादशी हे अतिशय दिव्य आणि पुण्यकारक असं व्रत आहे की ते केल्यामुळे अनंत जन्मांची जे काही पापकर्म असतात ती नष्ट होत असतात आणि भगवान नारायणाची आपल्यावर अखंड कृपा राहत असते. आणि म्हणूनच एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ असं व्रत आहे की ते अगदी प्रत्येकजण ते व्रत करू शकतं. जर तुम्ही एकादशीचं व्रत करायला सुरुवात करणार असतील तर तुम्ही कोणत्याही एकादशीपासून त्याची सुरुवात करू शकतात. आणि अपरा एकादशीचं व्रत केल्याने काय होतं याविषयी आपण माहिती घेणार आहोत. लक्षात घ्या, कोणतीही एकादशी असेल तेव्हापासून देखील तुम्ही एकादशी व्रत करणार असतील तर तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकतात. आणि महिन्यात 2 एकादशी येत असतात, तर दोघं शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील दोघंही एकादशी ह्या अतिशय पुण्यकारक असतात. म्हणूनच एकादशी व्रताला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर पहा, हे एकादशी व्रत आहे, कुठलीही एकादशी असेल तर ते आदल्या दिवसापासूनच त्या व्रताला सुरुवात होत असते. म्हणजे जर एकादशी आज असेल तर त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच त्या व्रताचे नियम आपण पाळायला हवेत. पूर्ण नियम पाळून जर आपण ते एकादशी व्रत केलं, पूर्ण श्रद्धेने केलं, भक्तिभावाने केलं तर त्याचं आपल्याला पुण्यफळ हे मिळतच असतं. तर अपरा एकादशी व्रत करणार असतील तर आदल्या दिवशी संध्याकाळी आपण लवकर जेवायचं आहे. त्याचबरोबर जास्त जड अन्न खायला नको. आणि आदल्या दिवसापासूनच जर तुम्ही मांसाहार करत असतील तर ते देखील आदल्या दिवशी चुकूनही करू नका. कारण बऱ्याच जणांना असं वाटत असतं की एकादशी व्रत उद्या आहे तर आपण आदल्या दिवशी खाऊ शकतो, पण असं कधीही करू नका. नॉनव्हेज खायलाच नको. पण जर खात असतील तर कोणताही उपवास असेल त्याच्या आदल्या दिवशी नॉनव्हेज कधीही खाऊ नये. जरी आपण दुसऱ्या दिवशी व्रत असेल, दुसऱ्या दिवशी उपवास असेल, दुसऱ्या दिवशी आपण पूर्ण डोक्यावरून आंघोळ करणार असू तरी देखील आपण आदल्या दिवसापासूनच आपण त्या नियमांना, त्या व्रताचे नियम आपण पाळायला हवेत. जसं की एकादशी असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी लवकर जेवायचं आहे. त्याचबरोबर ब्रह्मचर्य पालन देखील करणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या वेळेला एकादशीच असेल तर त्या दिवशी, एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून जी काही आपली नित्यकर्म आहेत तर ती आटपून नंतर त्या दिवशी जे आपली नित्य देवपूजा असते ती देवपूजा करायची आहे, उपवास करायचा आहे. आणि द्वादशी दिवशी पारणं सोडायचं असतं. म्हणजे एकादशीला पूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो. एकादशीच्या दिवशी अन्नग्रहण पूर्णपणे वर्ज्य असतं. त्याचबरोबर मिठाचे पदार्थ देखील एकादशीला खाल्ले जात नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यात अजून महत्त्वाची गोष्ट की तांदळाचा पदार्थही खायला नको. कारण जे उपवास करत नाही ते देखील हे नियम पाळू शकतात की एकादशीच्या दिवशी तांदळापासून बनवलेले पदार्थ खायचे नसतात. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे, तो प्रत्येकाने पाळायचा आहे. आणि जे उपवास करतात त्यांचा प्रश्नच येत नाही, कारण एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करू नये. कुठल्याही प्रकारचं अन्न सेवन त्या दिवशी करायला नको. आणि म्हणून तुम्ही फलाहार वगैरे घेऊ शकतात, दूध वगैरे घेऊ शकतात, नारळ पाणी वगैरे अशा पद्धतीचं तुम्ही घेऊ शकतात. आणि एकादशी व्रतात पूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री देखील फलाहार घेऊ शकतात. आणि उपवास जे पारणं असतं तर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथी असते, तर ती तिथी असतानाच ते एकादशी व्रत सोडलं जायला हवं, त्याचं पारणं व्हायला हवं असतं. लक्षात घ्या, एकादशीच्या दिवशी तांदूळापासून बनवलेला कुठलाही पदार्थ खायचा नसतो. पण ज्या वेळेला आपण उपवास सोडत असतो तर भातपासून म्हणजे तांदळापासून जे बनवलेलं असेल त्याच्यानेच उपवासाचं जे पारणं असतं ते सोडलं जात असतं. आणि अपरा हे नाव का आहे तर अपरा एकादशीचं महत्त्व काय आहे तर या एकादशीचं अपरा असे नाव यासाठी आहे की या व्रताच्या आचरणाने अपार पापे दूर होतात. जे चांगले वैद्य असूनही गरिबांना औषध देत नाहीत, दशग्रंथी विद्वान असूनही अनाथ मुलांना शिकवत नाहीत किंवा
चांगले शासक किंवा एखादा राजा असूनही जर तो प्रजेला सांभाळ करीत नसेल, प्रजेची काळजी घेत नसेल, त्यांच्या समस्या जाणून घेत नसेल किंवा बलवान असूनही दीनदुबळ्यांना संकटमुक्त करत नाहीत आणि श्रीमंत असूनही जे गरीब असतील, संकटग्रस्त असतील अशा कुटुंबांना मदत करीत नाहीत, तर ते नरकात जाण्यासाठीच योग्य असतात. परंतु जर अपरा एकादशीचं व्रत केले असेल तर त्यांच्या प्रभावाने ते देखील वैकुंठाला जात असतात. आपल्याला नेहमीच सत्कर्म करायला हवं हे तर प्रत्येकाला नक्कीच माहीत आहे. आपल्याकडून जेवढं शक्य होतं त्या पद्धतीने आपण कोणालाही मदत करायची आहे. मदत ही फक्त आर्थिक स्वरूपाचीच असते असं मुळीच नाही. कोणाला तुम्ही मानसिक आधार दिला असेल, कोणाचं दुःख असेल ते दूर तुमच्या पद्धतीने तुम्ही केलं, तीही एक सेवाच आहे. कारण प्रत्येकाला आर्थिक सहाय्य करणं शक्य होत नसेल तर आपण अशा अनेक पद्धती आहेत की आपण त्या पद्धतीने सेवा करू शकतो. जसं की अन्नदान असेल, एखादा उपाशी असेल त्याला आपण अन्नदान केलं, पाणी दिलं, वस्त्रदान केलं. आपण जे पद्धतीने सेवा करू शकतो त्या पद्धतीने आपण सेवा करायला हवी. त्याचबरोबर एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होत असते आणि कुठलेही व्रतवैकल्य करत असताना ती आपण अतिशय मनापासून करायचीच आहेत, पूर्ण श्रद्धेने करायची आहे. त्यासोबतच आपण आपलं जे कर्म आहे ते देखील चांगलं असायला हवं. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी पहा की पहाटे लवकर उठायचं आहे. नित्य देवपूजा झाल्यानंतर तुम्ही लक्ष्मीनारायण देवताची देखील पूजा करायची आहे. जर विष्णूंचा फोटो असेल त्यांची पूजा करू शकतात किंवा बाळकृष्ण असतील तर बाळकृष्णांना देखील तुम्ही पंचामृताने स्नान घालायचं आहे. आणि त्या दिवशी जर तुम्हाला शक्य होत असेल तर पिवळ्या रंगाचंही तुम्ही वस्त्रदान करू शकतात, फळदान करू शकतात किंवा जे काही मिठाई वगैरे असेल तेही तुम्ही शक्य होत असेल तशा पद्धतीने दान करू शकतात. त्याचबरोबर त्या दिवशी जमेल त्या पद्धतीने भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. जर तुम्ही काही जॉब करत असतील किंवा व्यस्त असतील आणि तुम्हाला विशेष ठिकाणी एका ठिकाणी बसून जप करणं शक्य नसेल तर दिवसभर आपण नामस्मरण करायचं आहे. भगवान विष्णूंचा जो मंत्र तुम्हाला येत असेल, आवडत असेल त्याचं नित्य नामस्मरण करायचं आहे. आणि विष्णूंचं नामस्मरण करण्यासोबतच दिवसभरात जर वेळ नाही मिळाला तर रात्री देखील तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा एक वेळा तरी पाठ करायचा आहे. ही अतिशय दिव्य सेवा आहे. जर रोज करत असतील विष्णू सहस्रनाम स्तोत्र रोज पठण करणं अतिशय लाभकारक असतं. पण जर ते शक्य नसेल तर हरकत नाही. कमीत कमी एकादशी असेल, पौर्णिमा असेल, अष्टमी असेल, म्हणजे ठराविक दिवशी तरी आपण हे जे आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचा आपण पाठ करायला हवा. त्याचबरोबर शक्य झाल्यास तुम्ही विष्णूंचा जप करायचा आहे किंवा बाळकृष्ण भगवानांना स्नान करताना किंवा अभिषेक करतानाही तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाही जप करत तुम्ही अभिषेक करू शकतात. पंचामृताने किंवा फक्त गाईच्या दुधाने अभिषेक केला तरीही चालू शकतं. त्यानंतर त्यांची पंचोपचारी पूजा करायची आहे. फुलं असतील ते फुलं अर्पण करायची आहेत. धूप दीप ओवाळायचा आहे. शक्य झाल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावणं शक्य असेल तर करू शकतात किंवा तेलाचा लावला तरी देखील हरकत नाही. अशा पद्धतीने दिवसभर नामस्मरण करायचं आहे. आणि शक्य झाल्यास त्या दिवशी तुम्ही गोमातेची सेवा करू शकत असतील तर नक्कीच गाईला काहीतरी फळं वगैरे खाऊ घालायची आहेत. आणि लक्षात घ्या एकादशी व्रत जर तुम्ही करत असतील तर त्या दिवशी देखील गोमातेला तुम्ही फळं वगैरे अशा पद्धतीचंच खाऊ घालायचं आहे की आपला उपवास असतो आणि म्हणूनच आपण देखील गोमातेला फळं वगैरे खायला दिली तर तेही खूप चांगलं म्हटलं जातं. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्ण असतील तर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायला मात्र विसरायचं नाही. जर जास्तीची तुळशीपत्र सहज उपलब्ध होत असतील तर तुम्ही विष्णू सहस्रनाम आहेत तर ते सहस्रनाम बोलून देखील तुळशीपत्र अर्पण करू शकतात. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करू शकतात, विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करू शकतात आणि जर वेळ असेल तर व्यंकटेश स्तोत्र देखील एक वेळा जरूर पठण करायला हवं. आणि शक्य झाल्यास लक्ष्मीनारायण देवतांचं मंदिर असेल तुम्ही राहतात त्या ठिकाणी जवळपास तर तिथेही तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात. त्याचबरोबर त्या दिवशी गीतेतील कुठलाही अध्याय तुम्ही पठण केला तरीही चालू शकतं. जमतील तेवढे अध्याय त्या दिवशी तुम्ही पठण करू शकतात. त्याचबरोबर गजेंद्र मोक्ष याचाही तुम्ही पाठ करू शकतात. अतिशय साधी सोपी अशी सेवा आहे पण खूप जास्त प्रभावी आहे. आणि जर हे एवढं शक्य नसेल तर फक्त उपवास करणंही काहींना शक्य नसेल तरीही तुम्ही उपवास न करता ह्या सेवा करू शकतात. आणि जर उपवास केला असेल तरीही तुम्ही ह्या सेवा केल्या तर अतिशय चांगलं आहे. आणि जर एवढा वेळ नसेल तर फक्त उपवास करायचा आणि नामस्मरण केलं तरीही चालू शकतं.
आणि अशी ही अपार पापे दूर करणारी अपरा एकादशी आहे आणि ह्या व्रताने सर्व जी काही आपली पूर्वसंचित पापकर्म असतील तर ते दूर होत असतात। त्याचबरोबर ह्या जन्मात आपण ह्या एकादशीचं व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलं तर नक्कीच आपला पुण्यसंचय वाढत असतो। तर अशी ही अपरा एकादशी आहे। जमेल त्या पद्धतीने या दिवशी आपण दानधर्म देखील करायचा आहे आणि नामस्मरणावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे। तर अशी ही माहिती होती। आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।